आज बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ती संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य, बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ती संघर्ष समिती नांदेड महाराष्ट्र राज्य आणि दिव्यांग आघाडी मुखेड तसेच मूकबधीर कर्णबधिर दिव्यांग संघटना, अंध संघटना या सर्व दिव्यांग संघटनांच्या वतीने आज 9 ऑगस्ट क्रांती दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून तसेच आज देशासाठी शहीद झालेल्या सगळ्या शूरवीरांना नमन करून आज एल्गार मोर्चा आणि तीव्र स्वरूपाचे आंदोलन आयोजित केले होते। यामध्ये आहे स्थानिक स्वराज्य संस्था, नागरी स्वराज्य संस्था आणि आमदार खासदार यांच्याकडला दिव्यांगासाठीचा निधी हा आकर्षित आहे। त्याच्यानंतर दिव्यांग जो बोगस दिव्यांग भरती हे मोठ्या प्रमाणात झालेली आहे। जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षण विभाग असेल, माध्यमिक शिक्षण विभाग असेल किंवा इतर शासकीय विभाग असतील, ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिव्यांगांची बोगस भरती झाली। या बोगस दिव्यांगावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, दिव्यांगांचा निधी खर्च करण्यात यावा, दिव्यांगांना विनाअट घरकुल देण्यात यावं, दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी गाळे देण्यात यावे, 200 स्क्वेअर फीट जागा देण्यात यावी, यावं इतर विविध मागण्यासह संजय गांधी निराधार मानधनातला जो प्रश्न आहे, आज आंध्र प्रदेशच्या धर्तीवर दिव्यांगांना प्रतिमाह 6000 रुपये करण्यात यावे, यासाठी आम्ही आज एल्गार मोर्चा काढला। आणि हे आमच्या मागण्या मांडणारा कोणी विधानसभेमध्ये दिव्यांग प्रतिनिधी नसल्यामुळे आम्ही येत्या 10 ते 12 दिवसामध्ये राज्यस्तरावरचं एक अधिवेशन नांदेड जिल्ह्यामध्ये घेणार आहोत। यामध्ये जेवढ्या काही महाराष्ट्रातल्या दिव्यांगांच्या संघटना आहेत, राजकीय पक्षाच्या सोडून या दिव्यांग संघटनासोबत चर्चा करून आम्ही एक अधिवेशन घेणार आहे आणि या अधिवेशनामध्ये आम्ही येत्या विधानसभेसाठी आम्ही पुढची भूमिका राखणार आहोत। आणि आपल्या माध्यमातून येणाऱ्या 288 विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांना विनंती करतो की 5% दिव्यांगासाठी राखीव मतदारसंघ ठेवा, अन्यथा आम्ही नांदेडमध्ये तर 9ला 9 विधानसभा आम्ही समस्त सकल दिव्यांग संघटना एकत्रित येऊन आम्ही लढणार आहोत आणि ताकदीनिशी घरचं खाणार आहोत, परंतु आमच्या उमेदवारासाठी आम्ही निवडून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहोत। आज हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते आता जिल्हा परिषदेतून महानगरपालिकेकडून आम्ही थेट जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार आहोत। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दिव्यांगासाठीचा अंत्योदय अन्न सुरक्षा योजनेची शिधापत्रिका असतील, नियोजन विभागाकडला ढिसाळ कारभार असेल, आमदार खासदार निधी खर्च होत नाही, विकासाच्या नावावर याच आमदार खासदारांनी कोट्यावधी रुपयाचा सत्यानाश केला, परंतु दिव्यांगासाठीचा जो दरवर्षीचा 30 लक्ष रुपये होता, हा 30 लक्ष रुपये खर्च केला नाही। याच्या निषेधार्थ दिव्यांगांनी एक ठाम निर्णय घेतला आणि या ठाम निर्णयामध्ये ग्रामपंचायतपासून ते जिल्हा परिषद, नगरपंचायतपासून ते महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा, विधान परिषद, सगळ्या राज्यसभा याच्यावर दिव्यांग आता ताकदीनिशी लढणार आहे आणि ताकदीशी ते उभं टाकणार आहे। जरी पडला तरी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, जो कोणी येणारा असेल त्याला मात्र आम्ही नक्की पाडू। आम्ही नाही आलं कारण आमच्यासाठी स्वतंत्र दिव्यांगामध्ये दिव्यांग मंत्रालय स्थापन झालं। महाराष्ट्र एकमेव राज्य आहे, परंतु त्या दिव्यांग मंत्रालयामध्ये कुठं दिव्यांग मंत्री नाही, दिव्यांग कर्मचारी नाहीत, कुठला विकास होणार आहे? जोपर्यंत त्या दिव्यांग मंत्रालयामध्ये दिव्यांग मंत्री होणार नाही आणि ते मंत्री भवन त्या दिव्यांग विभागामध्ये सर्व भरती हे दिव्यांगाची होणार नाही, तोपर्यंत हे निधी दिव्यांगाचा विकास होणार नाही। आणि आपल्या माध्यमातून एक शेवटची मागणी करतो, जो काही विकास निधी जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर शासनाचा येतो, या विकास निधीमध्ये दिव्यांगासाठी 5% निधीची तरतूद करावी, अन्यथा जो विकास निधी जिल्हा स्तरावर विकास करून बोगस कामं करतात आम्ही ते कामं बंद पाडू।